सुस्वागतम मित्रांनो. रिसॉर्ट शोधताय तर या कर्जतमध्ये श्री ॲडव्होकेट श्री सुनील बबन मेंढरे ह्यांचा हा फार्म हाऊस, हा एंट्रन्स निसर्गाने वेढलेला असा सुंदर असा शांत रम्य वातावरणात 30-35 लोकांसाठी अवेलेबलचा हा फार्म हाऊस. चला तर आपण याची आज टूर करू. खूप निसर्गाने वेढलेलं असं प्लॅन्टेशन वगैरे खूप आहे, झाडं खूप आहेत आणि ज्यांना निसर्गाची आवड आहे त्याने अवश्य आहे रिसॉर्टला भेट द्यावी. मित्रांनो, कर्जत हॉलिडे फार्म मुंबईपासून आय थिंक 80 किलोमीटर दूर आहे. जर गाडी असेल तुमची तर त्या गाडीने तुम्ही येऊ शकता. तसं अदरवाईज जर तुम्ही ट्रेनने आलात तर ट्रेनने आला तर स्टेशनला उतरून शेअर रिक्षा करून इथे किंवा जर का रिसॉर्टवाल्यांना मेंढरे साहेबांना जर का कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी एक इको वगैरे अवेलेबल करतात. त्याचा फेअर काय असेल, चार्जेस असेल ते द्या. आय थिंक नाही तर 50 रुपये शेअर रिक्षाने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. म्हणजे अवेलेबल आहेत गाड्या स्टेशनवरनं कर्जत हॉलिडे फार्मला येईपर्यंत. रिसॉर्टमध्ये प्रवेश करता क्षणी आपल्याला इथे संस्कृती आढळून येईल. हे तुळशी वृंदावन जे आपलं महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ते सुशोभीकरणासाठी मी मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं. बैलगाडी वगैरे सजवलेली आहे. त्यानंतर इथे नेहमीप्रमाणेच लहान मुलांसाठी आकर्षक असं प्रलोभन सीसॉ, झोपाळे वगैरे. हा इथे एक मोठा झोपाळा आहे. विथ फॅमिली तुम्ही 4-5 जण 5-6 जण बसू शकता. तसंच थोडं पुढे आल्यानंतर सिटिंग अरेंजमेंट आहेत. चेअर्स आणि टीपॉईट्स लावलेले आहेत जेथे तुम्ही पार्टी करू शकता, सुंदर बसून गप्पा गोष्टी करू शकता, निवांत संध्याकाळ घालवू शकता. आणि हा सगळ्यात मोठा झोपाळा. असा हा निसर्गाने वेढलेला आपला कर्जत हॉलिडे फार्म. तसंच इथे जरा लवकरच पोचा, 5चा चेक इन असतो आणि ही निसर्गरम्य शांत अशी संध्याकाळ इथे आपल्याला अनुभवायला मिळते. शांत वातावरण. कर्जत हॉलिडे फार्ममधील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे हा स्विमिंग पूल. खूप लांब असा मोठा असा स्विमिंग पूल आहे. इथे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच इथे पोहण्याचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी एक छोटीशी स्लाईड आहे. तसंच इथे मोठ्या रिसॉर्टमध्ये तुम्ही पाहता मोठ्या स्लाईड्स असतात, परंतु हा फार्म हाऊस आहे फॅमिलीसाठी. म्हणून इथे आपण हा पोहण्याचा आनंद विथ म्युझिक तसंच विथ रेन डान्स आपण ह्या पोहण्याचा आनंद घेऊ शकतो. असा स्विमिंग पूल खूप सुंदर आहे. त्यानंतर बाजूला इटालीचे प्लॅस्टिक लॉंगर लावलेले आहेत. म्हणजे आपण स्विमिंग पूलमधून इथे मस्तपैकी येऊन झोपून आपला सूर्याचा आनंद घेऊ शकतो, सूर्यकिरणांचा. मित्रांनो, पूलच्याच बाजूला हा इथे रेन डान्स आता सध्या दिसत नाही आहे, परंतु रेन डान्स आहे. याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. मित्रांनो, हे गाणं ऐकतंय ना, कर्जत हॉलिडे फार्मला म्हणजे एक म्युझिक सिस्टम पण अवेलेबल आहे. म्हणजेच केराओके आपल्याला उपलब्ध होतो. यावर तुम्ही मनसोक्त गाणं गाऊ शकता, डान्स करू शकता. रिसॉर्टमध्ये जागोजागी इथे खाटा ठेवलेल्या आहेत छानशा अशा. म्हणजे तुम्ही निवांत इथे आराम करू शकता, झोपू शकता. आणि तसंच सिटिंग अरेंजमेंट खूप छान केलेलं आहे. जागोजागी असे चौथरे बांधलेत त्यांनी. आणि इथे बॉनफायरची पण व्यवस्था आहे. तुम्ही इथे शेकोटी करू शकता. पुन्हा इथे देखील बसण्याची व्यवस्था आहे. इथे हा झुला टाईप आहे. हे बघा. आणि इथे बघा नाव लिहिलं आहे कर्जत हॉलिडे फार्म. छानसं असं सेल्फी पॉईंट बनवलं आहे. इथे तुम्ही सेल्फी काढू शकता. आणि हा जो आहे इथे पुन्हा एकदा तुम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. चांगलं पार्टी वगैरे तुम्ही करू शकता. आणि त्या लॉनमध्ये तिकडे टेबल टेनिस वगैरे तुम्ही खेळू शकता, व्हॉलीबॉल वगैरे. म्हणजे ह्या रिसॉर्टला आलात तर इंडोर गेम देखील आहेत आपल्याला. टेनिस आहे वगैरे, क्रिकेट देखील इथे खेळू शकता. आणि सुंदर असं निसर्गाचं वातावरण आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे रूम्स अवेलेबल आहेत. आणि तिथे डबल बेडचा आहे, इथे सिंगल बेड आहे. आणि प्लस इथे एक रूम आहे. आय थिंक हा डॉर्मेटरी असावा कदाचित. हे आहेत सिंगल बेडचे 3 रूम आहेत.
एकमेकाला लागूनच असे 3 रूम आहेत आणि स्विमिंग पूलच्या बाजूला डबल बेडचा रूम आहे आणि एक डॉर्मेटरी आणि सिंगल बेड अवेलेबल आहे. आणि सिंगल बेड म्हणजे ते आपण दोघंजण या बेडवर झोपू शकता. टी व्ही आहे, वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, फुल ए सी आहे, फुल्ली ए सी रूम आहे. आणि जर का तुमचे अजून दोन माणसं अजूनही ते झोपू शकतात. तिथे चादरी प्रोव्हाइड्स केल्यात त्यांनी. आंघोळीसाठी सोप प्रोव्हाइड करतात ते लोक. अटॅच संडास बाथरूम इथे आहेत, हे पण पाहू शकता. इथे इंग्लिश कॉमोड आहेत आणि असा सुंदर असा एक छोटासा सिंगल बेडचा रूम. पूलला लागूनच डबल बेड आहे, डबल बेडरूम आहे. तो डबल बेडरूमचा इथे बघा, एक बेड हा एक आहे म्हणून डबल बेडरूम आणि तो पूलला अटॅच आहे. आणि इथे हे 4 आणि खाली देखील 4 जण झोपू शकतात. इथे देखील बिछाने चादरी प्रोव्हाइड करतात ते. वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, टी व्ही आहे, फॅन आहे, प्लस फुल्ली ए सी रूम आहे. 8 जणांसाठी हा कम्फर्टेबल रूम आहे, डबल रूम. 2 फॅन आहेत आपण इथे पाहू शकता. नको असेल जर का हा एक सिलिंग फॅन आहे, ते 2 फॅन आहेत प्लस ए सी आहे. आणि संडास बाथरूम आहे अटॅच त्याला. इथे तुम्ही फ्रेश होऊ शकता. हा बघा इथे बेसिन आहे आणि संडास बाथरूम अटॅच आहे. इंग्लिश कॉमोड इथे सुद्धा आहे. हा जो डबल बेडचा रूम आहे हा स्विमिंग पूलच्या अगदी बाजूला आहे. म्हणजे अटॅच आहे एकदम स्विमिंग पूलमधून. जर का आलात म्हणजे हा रूम जर का तुम्ही डबल बेडचा घेतलात तर स्विमिंग पूलवर एकदम बाजूला. आणि ह्याच रूमच्या बाजूला फ्रीज अवेलेबल आहे. जर का थंड बियर वगैरे तुम्हाला ठेवायची असेल तर इथे ठेवू शकता. हे बघा मित्रांनो, मागच्या वेळेला जेव्हा मी हा रिसॉर्ट एक्सप्लोअर केला होता तेव्हा हे 3 रूम आणि तो डबल बेडचा रूम होता. आणि आता नाविन्यता दाखवू शकतो मी इथे तुम्हाला. ह्या डॉर्मेटरी आहे. म्हणजे जर का तुमचा ग्रुप आला, आय थिंक मला वाटतं 10-15 लोकांसाठी अवेलेबल आहे हा डॉर्मेटरी हॉल जो आहे हा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. मी तुम्हाला त्याचं दाखवतो आहे कसा आहे तो. त्यानंतर डॉर्मेटरी रूममध्ये प्रवेश करण्याआधीच आपल्याला सर्वप्रथम एक फ्रीज दिसेल. तुमच्या बियर्स वगैरे तुम्ही किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे त्याच्यात ठेवू शकता. त्यानंतर डॉर्मेटरी रूममध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहू शकता आपण इथे 8 बेड आहेत, 6 बेड आहेत. म्हणजे 12 जण आपण झोपू शकता. इथे चेअर्स आहेत. त्यानंतर इथे सोफा वगैरे आहे बसण्यासाठी कम्फर्टेबल. त्यानंतर तुम्हाला कर्जत हॉलिडे फार्मला टॉवेल्स आणि सोप जे अवेलेबल आहे तिथे ते प्रोव्हाइड करतात आपल्याला. त्यानंतर इथे टी व्ही आहे आपल्याला कन्फर्म आणि वायफाय आणि फुल्ली ए सी रूम आहेत. आणि पंख्याची व्यवस्था आपण पाहू शकता. आय थिंक मला वाटतं 6 पंखे आहेत. त्यामुळे इथे कूल म्हणजे चिल्ड बोलतात ना तसा एकदम कूलनेस आपल्याला मिळू शकतो. इथे थंडावा मिळू शकतो आणि खूप सुंदर असं आहे. त्यानंतर ते इथे बघा, जर का हे 6 बेडमध्ये आपण 12 आणि खाली जर का बघितलं तर ते लोक तुम्हाला इथे बिछाने आणि चादरी प्रोव्हाइड करतात. तर मला वाटतं 15 जण तरी आपण अवेलेबल इथे आरामात ह्या डॉर्मेटरीमध्ये झोपू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे इथे 2 वॉशरूम आहेत. आपण इथे पाहू शकता हे 2 वॉशरूम आहेत. हा जो आहे हा एक वॉशरूम आहे आणि हा एक वॉशरूम आहे. हा बघा, म्हणजे 15 लोकांसाठी अवेलेबल असं घाई गर्दी होणार नाही. 2 वॉशरूम अवेलेबल आहेत. आणि हा बघा इथे डॉर्मेटरी पुन्हा एकदा दाखवतो आहे. 6 बेड आहेत, 12 जण झोपू शकतात. पडदे व्यवस्थित क्लीन, फुल्ली ए सी, 2 ए सी आहेत. हे देखील काम लक्षात ठेवा. 2 ए सी आहेत, सोफा आहे, कम्फर्टेबल तुम्ही बसू शकता. आणि बाहेर बाल्कनी आहे मस्तपैकी, इथे एन्जॉय करू शकता तुम्ही खुर्च्या टाकून. आणि फ्रीज अवेलेबल आहे मी सांगितल्याप्रमाणे. हा बघा, या फ्रीजमध्ये तुम्ही तुमचं चिल म्हणजे काहीही ठेवू शकता. म्हणजे बियर्स वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे. खूप छान आणि निसर्गरम्य असं वातावरणात असं आपण इथे. आणि खूप सुंदर म्हणजे एक हा डॉर्मेटरी वाढवल्यामुळे ह्या रिसॉर्टला अजून एक म्हणजे जर ग्रुपसाठी खूप चांगला आहे. जर तुमचा चांगला ग्रुप असेल, फॅमिली ग्रुप असेल तर इथे हा डॉर्मेटरी हॉल नक्की घ्या. ॲटलिस्ट म्हणजे हा डॉर्मेटरी आणि हे 4 रूम पकडलात तर ह्याची कॅपॅसिटी कमीत कमी 30-35 लोकांची तरी कॅपॅसिटी आहे. अवश्य भेट द्या. वायफाय व्यवस्था आहे. त्यानंतर इथे टी व्ही आहे, ए सी फुल्ली, सगळे रूम ए सी आहेत, फुल ए सी आहे. त्यानंतर पूल एकदम सॅटिस्फॅक्शन, आपल्याला सॅटिस्फाय व्हाल तुम्ही असा पूल आहे. लहान मुलांसाठी इथे खेळण्यासाठी असं प्रबंध इथे केलेला आहे. संपूर्ण झोपाळे किंवा काही. आणि इथे सेल्फी पॉईंट त्यांनी नवीन बांधलेला आहे आता. काय कर्जत हॉलिडे फार्म हा सेल्फी पॉईंट आहे. ह्या इथे तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकता आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता. छान आहे. हे हॉलिडे कर्जत हॉलिडे फार्मला नाश्ता एक नंबर आहे. टेस्टचा काय प्रश्नच येत नाही. एक नंबर सुपर
नाश्ता डिनर लंच सगळं मेस मस्त एक नंबर आहे. आणि हा मिसळपाव सकाळच्या नाश्त्यामध्ये मिसळपाव उपमा शिरा काय जे आपल्याला अवेलेबल तुम्हाला पाहिजे असेल ते नाश्ता मिळतो. सकाळच्या नाश्त्याला मिसळपाव असतो. झणझणीत तरी मिसळपाव नाश्त्याला, मिसळपाव तरी मजा येते खूप, खायला खूप छान. आणि दुपारच्या जेवणात लंच आणि डिनरमध्ये दोन्ही ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही उपलब्ध असतात. नॉनव्हेजमध्ये भाकरी, चिकन ग्रेव्ही, तसेच बिर्याणी आणि तुम्हाला अजूनही याची व्हरायटी असते. जेवणात खूप व्हरायटी असते. दाल तडका, प्लेन राईस आणि मटर पनीरची वगैरे भाजी व्हेजमध्ये. तसंच स्वीटमध्ये जिलेबी आहे, गुलाबजामुन असं व्हरायटी असते. जेवणाला घरच्या जेवणाची चव आहे, गावरान चव एक नंबर. ह्या जेवणाव्यतिरिक्त जर का तुम्हाला स्टार्टर्स पाहिजे असतील किंवा अदर काही अजून पाहिजे असेल, उदाहरणार्थ कोलबी फ्राय, चिकन चिली, मटन मसाला, चना कोळीवाडा, व्हेज मंचुरियन वगैरे, तर ते देखील हे लोक तुम्हाला सर्व्हिस करतात. पण त्याचा थोडासा वेगळा एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल. ऑर्डर फक्त जरा अगोदर द्यावी लागते एवढंच. नाईट झाली की मस्त लाईटिंग केलेली आहे रिसॉर्टला. इथे देखील बसण्यासाठी जेवण एकत्र बोलतात ना, एकत्रित भोजन करतात. छानच आहे. काजर हॉलिडे फार्मला फॅमिली रिसॉर्ट आहे. छोटंच आहे, स्लाईड वगैरे जास्त नाही आहे. ज्यांना एन्जॉय करायचे आहे फुल निसर्गामध्ये गाडी एन्जॉय करा. केराओके आहे, पूल आहे, झोपाळे आहेत, गार्डन आहे, निसर्गमय वातावरण आहे. आणि मित्रांनो, आम्ही या कर्जत हॉलिडे फार्मला आलो आणि फुल एन्जॉय केलं आहे. 22-23 तासात खूप एन्जॉय केले. वन डे स्टे होता आमचा. हा ग्रुप आमच्याबरोबर होता आणि आपण या ग्रुपचं जरा बघूया काय बोलता. कसं मजा आली काय? नक्की. हा रिसॉर्ट कसा आहे? नक्की ना, फॅमिलीसाठी योग्य आहे ना? हा बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या रिसॉर्टला परत येऊया. ओके चला, एक मिनिट. मित्रांनो, ह्या फार्म हाऊसच्या बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. त्वरित बुकिंग करा आणि आनंद लुटा.